नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे रात्री आपल्याला 2:30 वाजल्या होत्या झोपायला आणि सकाळी उठायला 7 वाजल्या होत्या. सकाळी आपण पंपावरनं 7 वाजता उठलो, फ्रेश वगैरे झालो आणि आपण पुण्याकडे निघालो. मी आणि अनिल आम्ही दोघं बी बरोबरच होतो. तुमकुरच्या टोलनाक्यावरती थोडंसं जाम लागलं. ते जाम कसं तरी पास केलं आणि पुढं आपला वाट पाहत होता मयूर भाई. 1.5 महिना झालं मयूरला 10 टायर गाडी दिलेली होती. त्याची ना आपली काही गाठ पडत नव्हती. तर आज योगायोगाने गाठ पडली. तर मयूरच्या गाडीमध्ये आपण गेलो आणि मस्तपैकी पोहे आणि मॅगी बनवली आणि दाबून जेवलो आणि मयूरला केलं बाय बाय. म्हटलं मयूर तू जा बँगलोरला, आम्ही चाललो पुण्याला. पुढं आल्याच्यानंतर ॲक्सिडेंट थोडासा दिसला आणि खूप काही खाल्यामुळं 1.5-2 तासांनी झोप लागली होती. हे पैसे कमवतात चालू गाडीमध्ये खेळत खेळत. आणि हा बाबा काय नाही बाबा, गाडी चालवता चालवता गेम खेळून पैसे कमवत होता. मग आम्ही साईडला गाडी वळली आणि कमवलेल्या पैशाचं स्टिंग घेतलं आणि मस्तपैकी चर्चा मारल्या. हो रात्री झोपायचं कुठं, आपण ठरवलं होतं हातर्कीच्या पंपावर झोपायचं आणि यांचं काय प्लॅनिंग होतं आपल्याला काय माहिती नाही. मस्तपैकी थार पाहिली, चहा वगैरे मारला आणि जाधव पाहुणे आणि अनिल आणि मी आम्ही तिघंजण निघालो पुण्याच्या दिशेने. जाधव पाहुण्याने आपल्याला ओव्हरटॅक केलं तर आपल्याकडे होते आयसर. आपण काय लगेच 70-80च्या स्पीडने त्यांना ओव्हरटॅक केलं. संध्याकाळी 6 वाजल्या हुबळीला. धारवाड पास करता करता 7:30-8 वाजल्या आणि आपण पोचलो बेळगावच्या घाटामध्ये रात्री 9 वाजता. तर 9:30 वाजता आपल्याला गजलक्ष्मी हॉटेलला जायचं होतं. तिथं जेवण करून पुढे जायचं प्लॅनिंग आहे. तर गजलक्ष्मी हॉटेलला आपण थांबलेलो आहे. हे आहे गजलक्ष्मी हॉटेल. नेहमी आम्ही इथं जेवण करत आहे आणि आपल्याला ताटल्या वगैरे दिल्या आणि आपण सांगितल्या 2 भाज्या आणि ह्या भल्या मोठ्या रोट्या. एकदम एक नाही 2 रोट्याची 1 रोटी. रोटी वगैरे खाल्ल्या आणि या दोघांना केलं आपण बाय बाय आणि आपण ठरल्याप्रमाणे आपल्या हातर्कीच्या पंपावरती आलो. तर आजचा मुक्काम आपला हातर्की पंपावर राहणार आहे. कारण रात्रीच्या 11 वाजल्या होत्या आणि इथं सदके मामा ऑलरेडी येऊन झोपलेलं होते. मग काय आपलं लावली गाडी साईडला, मस्तपैकी थोडंसं राऊंड वगैरे मारला पंपावरती आणि आलो गाडीमध्ये. तर 11 वाजले होत्या मित्रांनो. मग आपलं मारलं दांडी, गेलो झोपी. म्हणलं सकाळी उठून निघता येईल.